आपल्या गावाला 1960 साली पासून ग्रामपंचायत अंतर्गत सगळी स्कीम काँग्रेस सेवा कमिटीने स्थापन केली होती। तेव्हापासून 40 वर्षे त्यांच्याकडे कार्यकर्ते म्हणून काम करत होते, पण त्या कालखंडामध्ये विकास नावाची वस्तू आमच्या गावाला झाली नाही। जेव्हा BJP सरकार आलं 1993मध्ये, आपले अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा सुरुवातीला आमच्या गावाला पाणी पुरवठा योजना म्हणून सगळ्या गावांमध्ये आपले पंप नाही का, ते पाण्याचे पंप 2-4 ठिकाणी गावागावाला आमच्या गावाला चौपाटीने दिल्या गेले। तसेच ग्राम सडक योजना अटल बिहारी चालू केली होती, सगळ्या गावामध्ये रोडची योजना चालू केली। त्याच्यानंतर अटल बिहारी सरकारच्या याच्या वतीनं आमच्या गावाला पूरबडी भाग होत होता नेहमी। 1986 साली ज्यावेळेस पूर झाला, शेवटचा पूर 1906मध्ये झाला होता, तेव्हा आमच्या गावाला परिपूर्ण गावांना वेढलं होतं पुराणी आणि गावाला निघण्याचा मार्ग नव्हता। तेव्हा आम्ही कार्यकर्ते एकत्र बसून बापूराव पाटील हागे, संतोष भोसकर, मारुती पवार, गावातील नागरिक, आपले SDM साहेब होते अजित पवार, त्यांना बोलावून हेलिकॉप्टरनी आम्हाला अवलोकन करायला लावलं आणि तेव्हा त्या पूरबडीमध्ये बोट घेऊन आमच्या गावाला हस्तांतरण झाले होते। तेव्हापासून आमच्या गावाला पूरपीडित भागाचं घोषित करून सगळ्या लोकांना अनुदान सादर केलं। म्हणजे बियाणं वगैरे हे ते बियाण्याची परिस्थिती होती सर, तेव्हापासून जेव्हा आमच्या गावाला शेतीचा मार्ग नव्हता, बियाणं आलं ते अधिकारी लोक खात होते। नंतर पुण्याची टीम आली, सुदीप भाऊ जेव्हा आपले हे झाले आमदार, तेव्हा आम्ही त्यांना टीम बोलावून आमच्या गावाचा विकासा मार्ग सांगितला। सर म्हटलं, आमच्याला चणा गहू देण्यापेक्षा आम्हाला अनुदान पाहिजे, शेतकऱ्यांना प्रत्येकांना तर खात्यावर जाहिरात करून सगळ्यांना 10 ते 15 हजारापर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलं। तेव्हापासून नुकसान सुरू झाली गेले होते। 25 मे 2017ला विठ्ठलाची मूर्ती वाळवंटामध्ये प्रगट झाली आणि सगळ्या जनतेने पाहिलं आणि तेव्हापासून विठ्ठलाचं मंदिर स्थापन झालं। तेव्हा सुधीर भाऊनी 1,10,00,000 रुपये देऊन आमचं मंदिराचं स्थापन क्रिया केली। त्याच्यानंतर 12 वर्षानंतर महाराज अज्ञातवासात गेले 4 महिन्यासाठी, कुठे आपल्या सिद्धेश्वरला। तिथे 4 महिन्यामध्ये विकासाचा मार्ग करून त्या लोकांना आरूढ करून सगळे लोकांना एकत्र करून ते तेव्हापासून जत्रेचं माहोल आणि सगळ्या लोकांचा एकत्रपणा करून सगळे दररोज 1000-2000 लोक येत असतात आणि नदीमध्ये सगळा परिचय वगैरे सगळ्यांची व्यापीच्या वृत्ती सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यामुळे सगळ्या लोकांना रोजगार मिळाला, 10-20 लोकांना त्यांचे दुकानं वगैरे पडले। अशा परिस्थितीत आमच्या गावाचा विकासाचा मार्ग मिळत असल्यानं तर आम्ही यावर्षीच निवडून आलेलो सर, पहिली वेळ आहे। आणि त्याच्यानंतर आता यापुढे पुन्हा विकासाचा मार्ग करण्यासाठी बरेच काही आम्हाला कामं करायचे आहे आणि सुरुवातीला सुदीप भाऊनी जेव्हा हे आपला पुन्हा नवीन पदार्पण झालेलं आहे, 25 कोटी निधी आमच्या गावाला मिळाला केंद्र सरकारकडून, तो 25 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि ते 25 कोटीचं काम 3 घाट बांधणे, गावाचा विकास करणे, ग्राम सडक योजना परिपूर्ण पांडवखंड ते वळा रस्त्यात चौपदरी करायचं आहे आणि लगेचच पुन्हा त्याच्या 4-6 महिन्यानंतर 2,12,00,000चं पूल बांधकाम चालू आहे अजूनही आणि ते होणार आणि तीर्थस्थळ घोषित झालेलं आहे आणि त्यापुढे आणखी वारंवार सगळे पुन्हा तीर्थस्थळ होण्यासाठी पंढरपूरची महिमा आमच्या गावाला होणार आणि आमचा वडाचा विकासाचा मार्ग तीर्थक्षेत्र घोषित आपल्या याच्यामध्ये जाणार केंद्र शासित प्रदेशामध्ये आणि नंतर जेव्हा ते 2.5 कोटी 3 कोटी आमच्या भागाला मिळेल तेव्हा परिपूर्ण गावाची व्यवस्था होईल आणि संपूर्ण गाव सगळ्या याच्यामध्ये प्रथम करण्यात येईल।